शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण बघतो की 1 WD उत्तर भारतात आहे, तर मध्य भारतावरील पावसाचं वातावरण पूर्वेला सरकून त्याचं देखील WDमध्ये रूपांतर झालेलं आहे. एकूणच वातावरणातला हा बदल आहे आणि एकूणच ला निना व एल निनोच्या संदर्भामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, आंतरराष्ट्रीय संस्थांनी काय अंदाज व्यक्त केला आहे, या संदर्भातील हा विशेष सविस्तर व्हिडिओ आहे. मार्चच्या मध्यावर आलेला एल निनो संदर्भातला अंदाज आपण जर तपासला तर नोवा या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा अंदाज जाहीर केलेला आहे. या अंदाजानुसार मे जून जुलैमध्ये पुन्हा ला निना सक्रिय होणार आहे आणि न्यूट्रल कंडिशनमध्ये एल निनो येत असल्यामुळे यावर्षी मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची, सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आपण सुरुवातीला असं बघूयात की याचा उद्भव हा मे महिन्यामध्ये होणार आहे. त्यानंतर जून जुलैमध्ये त्याचा प्रभाव राहील. जून जुलै ऑगस्टमध्ये याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होईल. जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जवळपास तो 60% पोहोचेल की सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पुन्हा तो जवळपास 70% सरासरी ओलांडेल आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा तो 70% दरम्यान असणार आहे. त्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीला थोडी घट होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपण जर याचा परिणाम मान्सून 2024वर काय होणार आहे असं जर बघितलं तर पहिला अंदाज असा लागतोय की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पावसाचं प्रमाण यावर्षी अधिक राहील. मान्सूनचा परतीचा प्रवास हा ऑक्टोबरमध्ये असेल आणि ऑक्टोबरमध्येही जवळपास 20-22 तारखेपर्यंत पाऊस राहील. मात्र जूनमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे मान्सूनचा पॅटर्न पुढे सरकेल असा अंदाज आहे. आपला अंदाज आहे की 20 जून नंतर महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण तयार होईल. परंतु मेपासूनच ला निना असल्यामुळे आपला एक प्राथमिक अंदाज आहे की मे 15 नंतरच जोरदार मोठे पाऊससुद्धा महाराष्ट्रात होऊ शकतात. परंतु मान्सून सक्रिय होऊन सलग पावसाची परिस्थिती 20-22 जून नंतरच सुरू होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे हा विशेष व्हिडिओ आहे. मान्सूनची सुरुवात जरी 20 नंतर होत असली तरी देखील मान्सून 9 तारखेपासून 12 तारखेच्या दरम्यानच महाराष्ट्रात येईल असा आपला अंदाज आहे. साधारणपणे 3 ते 5 तारखेच्या दरम्यान केरळमध्ये मान्सून येईल. साधारण 5 तारखेपर्यंत केरळमध्ये मान्सून येईल असा आपला अंदाज आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो पुढे सरकेल. परंतु केरळमध्येच 2 दिवस ते 3 दिवस मान्सून थांबणार आहे आणि नंतर महाराष्ट्र व्यापण्याकरता त्याला 12 तारीख उलटणार आहे. मान्सून सक्रिय परिस्थितीला येण्याकरता सुद्धा वेळ लागेल. त्यामुळे साधारण आपलं 15 जून नंतरच मान्सून सक्रिय होऊ लागेल. 20 तारखेनंतर मान्सूनचं वातावरण अतिशय सुलभ अशा पद्धतीने वाढण्याची शक्यता राहील. आपला एक अंदाज आहे की यावर्षी पावसाळा अतिशय उत्तम बरसण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती, अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. काही भागासाठी हे वर्ष ओला दुष्काळ ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच एल निनोच्या प्रभावामुळे जो गेल्या वर्षी पाऊस कमी झाला त्याची पूर्ण कसर ला निना यावर्षी भरून काढेल असा अंदाज आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ला निना असला तरी पावसाचं वितरण हे असमान असतं महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे सर्वत्रच अतिवृष्टी किंवा सर्वत्रच खूप पाऊस पडेल असं नक्कीच नाही. त्यामुळे काही विभाग हे कमी पावसाचे राहतील, मात्र दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ कुठेही असणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यामध्ये काही बदल होईल त्याची अपडेट
आपण पुढे आपल्या अंदाजामध्ये घेत जाणार आहोत. हा विशेष व्हिडिओ आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.